मेरा नाम शादी के पहले का नाम लता आनंद शिंदे और शादी के बाद का नाम लता ज्ञानेश्वर जाधव। आमचं जे गाव आहे ना ते खूप खेडेगाव आहे। 2002 मध्ये मी 8वी मध्ये होते। शाळेत जायचा प्रवास हा 5 किलोमीटरचा होता। तर मग सगळ्यांनी शाळा सुटली, खेडेगाव असल्यामुळे रस्त्याने सगळी झाडी वगैरे असायची, मग काही एकटीला मला जाणं पॉसिबल नाही झालं। त्याच्यामुळे मग मी पण शाळा सोडली आणि घरीच राहिले। 2002 मध्ये मी 8वी सोडली होती। राहिले मी पहिला दुसरा नंबर काढणारी मुलगी, मी घरी बसली, ह्याची मला खूपच खंत लागून राहिली होती। लग्नानंतर पण मी हे माझ्या मिस्टरांना बोलून दाखवलं, तर माझ्या मिस्टरांनी पुस्तक वगैरे जमा केली, पण मला त्यावेळेस असं वाटलं की माझा घरून अभ्यास नाही होणार, असं मला असं पण वाटलं। मग त्यावेळेस मी शिवण क्लास केला आणि तशी मी ब्लाऊज वगैरे तसं माझं कंटिन्यू काम चालूच होतं। आणि मुलगा मग 2 वर्षापूर्वी 8वीला होता, तर त्याच्या काय मनात आलं, आई तू 10वीची परीक्षा दे म्हणून ना। तर मी म्हटलं नाही, मला नाही जमणार। तो म्हटला नाही आई, मी 2 वर्षांनी 10वीत जर गेलो ना तर तुला माझ्याबरोबर 10वीची परीक्षा द्यावीच लागेल। तर आणि मग अचानक एक दिवस श्रावण महिन्यात आम्ही महादेवाच्या चिखलशेला मंदिर आहे, तिथं मंदिरात पाया पडायला गेलो आणि बाजूलाच बोर्ड लागलेला आदिती लर्निंग सेंटरचा, तो बोर्ड मी पाहिला, दर्शन घेऊन आले आणि येताना डायरेक्ट गेटच्या आतमध्ये गेले। तिथलं वातावरण वगैरे पाहिलं आणि त्याच दिवशी निश्चय केला की मला इथं यायचं। The name Aditi means limitless, boundless and freedom. मी घरी आले, 8 दिवसात सर्व डॉक्युमेंट जमा केले आणि मॅडम जवळ नेऊन दिले आणि माझं कामही लगेच झालं। आणि तिथून पुढे मग मी अभ्यास केला आणि 10वीमध्ये मी 70% पाडून मी उत्तीर्ण झाले। जो महिलाएं आ रही है उनके हस्बैंड उनको बहुत ज़्यादा सपोर्ट कर रहे हैं, आप पढ़ाई में ज़्यादा वक्त दो, ये चीज़ें हमें देखने को मिल रही। मुझे ऐसा लगता है की पढ़ते रहो, शिक्षण चालू राहू द्यावा, मला असं वाटत असतं। माझ्या मिस्टरांचा मला खूप म्हणजे सपोर्ट आहे। माझी मुलं नेहमी पप्पांना म्हणत असतात ना आमची सपोर्ट सिस्टीम आहे, तसे ते ही तिन्ही माझी सपोर्ट सिस्टीम आहे। इथे आल्यानंतर त्यांना स्व अस्तित्व समजायला लागले की म्हणजे आपण काहीतरी निर्णय घेऊ शकतो, आपण बोलू शकतो, आपले विचार मांडू शकतो। सांगायला नाही वाटणार किंवा दिसायला नाही दिसणार खूप मोठी घटना, पण ती खूप मोठी आहे माझ्यासाठी की ती त्या स्वतःचा विचार करू शकतात आणि स्वतःचा निर्णय मांडू शकतात। आदितीमध्ये जायच्या आधी मला असं समोर कोणाच्या बोलायचं म्हटलं ना की माझ्या अंगाचा काप व्हायचा। तिथं जाऊन माझ्यात म्हणजे असं जरा थोडंसं धाडस निर्माण झाले, कॉन्फिडन्स पण वाढलाय। त्यात मी ना कायम घरामध्ये होते। मला असं वाटायची की इतर महिला कशा बाहेर जॉबला जातात, डबे असतात, मस्त बॅग वगैरे काय हातामध्ये घेऊन जातात, मला पण असं वाटायचं की मी पण बाहेर जावं, पण अशी संधीच नव्हती। ती संधी मला आदितीने उपलब्ध करून दिली होती। मी आदितीचं म्हणजे खूप मोठा आभार मानणार आहे आदितीचं की मला बाहेर मिळायला संधी मिळाली थोडी।